Hello dear class, welcome back to our e-learning platform. I am your science mentor गणेश कुंभारे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या क्लासमध्ये आपण जो स्टेट बोर्डचा 10वीचा सायन्सचा पार्ट आहे तो आपण डिस्कस करणार आहे. ठीक आहे. तर ग्रॅव्हिटेशन काय असतं? ठीक आहे ना बेटा, आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फोर्सेस बघितले. तर हा ग्रॅव्हिटेशन सुद्धा एक टाइप ऑफ फोर्स आहे. तर तो फोर्स आपल्या युनिव्हर्समध्ये किंवा आपल्या सिलेबसमध्ये कशा पद्धतीने आपल्याला त्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला आहे हे आपण बघणार आहे. बाळा, टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे. तर प्लीज सर्वात पहिले तुमच्याकडनं थोडंसं आम्हाला मोटिवेट व्हावं यासाठी प्लीज त्या एका लाईक बटनाला क्लिक करून द्या. जितके तुम्ही आम्हाला लाईक करसाल तितके तुमच्यासाठी फायदा आहे. आणि एक रेड बटन आहे बेटा खाली सबस्क्राईब नाव, त्याला पण क्लिक करून द्या. म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन आणि आम्हाला मोटिवेशन भेटण्यासाठी ते खूप इम्पॉर्टंट आहे. तर बेटा, ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय? आतापर्यंत तुम्ही ग्रॅव्हिटेशन बद्दल काय काय शिकले? तर या अगोदर ग्रॅव्हिटेशनला स्टार्ट करायच्या अगोदर आपण थोडंसं डिस्कस करूया फोर्स बद्दल. आपण फोर्स कशाला म्हणतो? ठीक आहे. तर आतापर्यंत आपण फोर्स वेगवेगळ्या प्रकारचे फोर्स बघितले बेटा. बऱ्याच टाईपचे फोर्स तुम्ही बघितले. ठीक आहे ना. कधी कधी आपण मित्र म्हणतो आपण चांगलं फिरायला, तर फिरायला जाण्यामध्ये पण आपण त्याला कधी कधी प्रेमानं म्हणतो लयच जवळचा मित्राला तो फोर्स म्हणून आपण चांगला फिरायला. ठीक आहे. तर हे जे सगळे फोर्सेस आहेत, दिस टाइप ऑफ फोर्स आर हिअर. ते फोर्स नाही भेटायचे. ठीक आहे. ह्या कंडिशन सर्वांनी समजून घ्या. आता काय शिकायचं आपल्याला? ग्रॅव्हिटेशन. तर त्याबद्दल आपण अगोदर फोर्स बघण्याचा प्रयत्न करू आपण. तर आपल्या बुकमध्ये मी एक एक पॉईंट आपल्या बुक स्टेट बोर्डच्या बुक्समध्ये आपल्याला जे काही पॉईंट गिव्हन आहेत त्या प्रत्येक पॉईंट बद्दल आपण काय करणार, डिस्कस करणार आहे. ठीक आहे. आणि अजून तुम्हाला काही क्वेरी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाकत चला. प्रत्येक यावेळेस आपण पूर्ण सिरीज कंप्लीट करणार आहे. होल पार्ट फिजिक्स आणि केमिस्ट्री जो सायन्स पार्ट फर्स्ट आहे तो पूर्ण पार्ट आपण कंप्लीट करणार आहे बेटा. ठीक आहे. तर सर्वांना सूचना आहेत. तर बघा, आता स्टार्टिंग करू आपण. प्लीज फोकसने बघा. जर फोर्स तुम्हाला कळला, फोकस देऊन जर तुम्ही फोकसने फोर्स जर बघितला तर तुम्हाला फोर्सही चांगल्या पद्धतीने समजेल. अदरवाईज फोर्स तुम्हाला समजणार नाही. तर फोर्स समजून घेण्यासाठी बघा काय दिलं बेटा, व्हॉट आर द इफेक्ट ऑफ अ फोर्स ऍक्टिंग ऑन अ ऑब्जेक्ट. ठीक आहे. तर सर्वात पहिले आपण फोर्स माहिती असायला पाहिजे आपल्याला. ठीक आहे. मग आता फोर्स काय असतो पहिले आपण फोर्सला डिस्कस करू. व्हॉट इज द फोर्स? ठीक आहे बघा. फोर्स आपण कशाला म्हणतो रे? फोर्स आपण आतापर्यंत डिफाइन केलं होतं बेटा. फोर्स इज अ नथिंग बट पुल और पुश ऑफ ए ऑब्जेक्ट. ए बच्चा पार्टी, फोर्स इज अ नथिंग बट पुल और पुश ऑफ द ऑब्जेक्ट. पुल म्हणजे उचलणे आणि पुश म्हणजे ढकलणे. तो पिक्चर पाहिला असेल ना तुम्ही, कोणाचा येतो तो आपल्या शाहरुख खान एक डिस्को डान्स करतो ते, तो डान्सर सारखी जो आपण पुश करतो बेटा, दॅट पुश इज कॉल्ड ॲज अ फोर्स. त्याला आपण काय म्हणायचं बेटा, फोर्स असं म्हटलं जातं. फोर्स आपण कसा याला डिफाईन अजून असंही करू शकतो आपण. मग फोर्स जर यावर आपण अप्लाय जर केला बेटा तर काय काय होऊ शकतो बघा. जर फोर्स आपण माहिती असेल आपल्याला, F इज इक्वल टू फॉर्म्युला असतो M इंटू A, दॅट इज कॉल्ड एज फादर इज इक्वल टू मदर. ठीक आहे. हा फॉर्म्युला आहे का. फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन, दॅट इज कॉल्ड ॲज ए मास and A is called as the acceleration. याला आपण काय म्हणतो बेटा, ऍक्सेलरेशन असं म्हटलं जातं. ठीक आहे. ही झाली आपली फोर्सची डेफिनेशन. याला आपण अशा पद्धतीने डिफाइन करू शकतो. तर क्वेश्चन दिला आपल्याला, व्हॉट आर द इफेक्ट ऑफ द फोर्स ऍक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट. ठीक आहे. जर फोर्स जर ऍक्ट जर केला आपण, व्हेन वी हॅव टू अप्लाय द फोर्स ऑन एनी ऑब्जेक्ट, तर दे आस्क यू व्हॉट आर द इफेक्ट ऑफ फोर्स. तर फोर्सचे इफेक्ट कोणते कोणते होतात. ठीक आहे. तर तुम्ही साधे सोपे सरळ काही वेगवेगळे फोर्स अप्लाय केले. आता बघा, तुम्ही शाळेत जाता बेटा सगळेजण, एका बेंचवर आपले 3 मित्र बसलेले असतात. ठीक आहे ना. मग आता बघा, पहिल्या बेंचवर तुम्ही इथे बसलेले आहात, दुसऱ्या त्याच बेंचवर तुमचा इथे फ्रेंड बसलेला आहे, आणि छोटासा एक मित्र असून तर तिसरा नंबर त्याला तुम्ही इथे बसवलेला आहे. बरोबर आहे की नाही. आता बघा काय झालं. आता ज्या वेळेस तुम्ही इकडनं फोर्स अप्लाय केला तर त्याच्यामध्ये काही चेंज झाला बेटा. बट व्हेन यू हॅव टू अप्लाय फोर्स लार्ज क्वांटिटी, ते डायरेक्ट बेंचच्या खाली जातो बेटा. हा एक फोर्स आहे. ह्या अशा पद्धतीने फोर्स होऊ शकतो बेटा. तर पहिल्या क्वेश्चनचा आन्सर काय भेटू शकतो बेटा आपल्याला, कसं आपण डिस्कस करणार बघा. पहिल्याचा आन्सर बेटा आपल्याकडे काय लिहायचं, व्हॉट आर द इफेक्ट ऑफ द फोर्स ऍक्टिंग ऑन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय केला की काय काय इफेक्ट होतो हे आपण बघूया. ठीक आहे बेटा. तर काय होते, पहिले बॉडी ऍक्सेलरेट होते बेटा. काय होते, पहिले बॉडी ऍक्सेलरेट होते. हा पहिला इफेक्ट आहे. ऍक्सेलरेट म्हणजे काय बेटा, चेंज इन पोझिशन. ऍक्सेलरेटचा मीनिंग काय बेटा, चेंज इन पोझिशन, दॅट इज कॉल्ड एज अ मोशन. ही पहिले ऍक्सेलरेट होते. नंतर कशामध्ये येते बेटा, ती सांगा पटकन, मोशन मध्ये येते. कशामध्ये सांगा पटकन, मोशन मध्ये येते. ठीक आहे. त्यानंतर मोशन मध्ये आली. मोशन मध्ये आल्याच्या नंतर आता समजा ही ऑब्जेक्ट मोशन मध्ये, सपोज फॉर एक्झाम्पल तुमच्यावर एक सीन क्रिएट करू आपण. एक सीन क्रिएट करा. फॉर एक्झाम्पल असा रोड आहे. या रोडवर एक बाईक दिली बेटा तुम्हाला, या बाईकवर तुम्हाला बसवलेला आहे एकदम टकाटक पैकी.
ॲज अ फॉर युअर मोटिवेशन, लाईक वर बचपन का प्यार, तसं एक मोटिवेशन म्हणजे हिरोईन दिली तुमच्या मागच्या साईडला बसवून दिली, चालेल. आणि तिला म्हटलं आपण की बा थोडंसं आता ही का ॲज अ मोटिवेशन, कारण की तुमची बॉडी, तुमची जी गाडी आहे ना बेटा, ती 120 km/h पळणार, बरोबर आहे ना. मग आता मोटिवेशन मोशन बघायचं आपलं. बघा बेटा, ज्या वेळेस ही गाडी 120 km/h स्पीडने धावत आहे किंवा तुम्ही रेस करत तिला ऍक्सेलरेट करत आहात, जर तुम्ही हिचा स्पीड कॉन्स्टंट ठेवून जर रोडनी गाडी चालवायचा प्रयत्न जर केला तर 100% तुमच्या सगळ्या हड्ड्या मोडणार आहेत. नो प्रॉब्लेम बेटा. मग तुम्ही काय करणार, ब्रेक अप्लाय करणार. काय अप्लाय करणार बेटा, ब्रेक अप्लाय करणार. गाडीची पोझिशन काय करणार आपण, चेंज करणार आहे. मग काय करू शकतो बेटा आपण, चेंज इन डायरेक्शन. आपण डायरेक्शन पण चेंज करणार बेटा. कोणाची, जर तुम्ही फोर्स अप्लाय जर केला तर फोर्स अप्लाय करून तुम्ही डायरेक्शन मध्ये पण चेंज करू शकतो बेटा आपण. ठीक आहे, हा एक त्यामध्ये आहे. त्यानंतर तुम्ही ऑब्जेक्टची साईज, आता मला सांगा, पहिले आपण धाड तिकडे एकदम टकाटक लगे मेकअप करून आपण बाईकवर बसलो होतो, एक मोटिवेशन आपल्या साईडला होतं. पण ज्यावेळेस इथे ऍक्सिडेंट झाला बेटा, आपला ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर आपल्या हड्ड्या, आपली साईज पण चेंज झाली, आपला शेप पण चेंज झाला. म्हणजे जे आपले सगळे वेगळे वेगळे चेंजेस होते ते सगळे चेंजेस आपल्याला दिसून आले इथे. ठीक आहे, मग काय होतं बेटा, साईज मध्ये पण चेंज होतो. मग इथे लिहिणार आपण चेंज, बघा लक्ष द्या, चेंज इन साईज. हा एक फर्स्ट नंबरचा पॉइंट आहे बेटा. ठीक आहे, म्हणजे बघा ऍक्सेलरेट झालं, मोशन मध्ये आला, डायरेक्शन पण चेंज करू शकतो आपण, आणि चेंज इन साईज अँड बेटा शेप. दीज आर द ऑल इफेक्ट ऑफ अवर फोर्स. हे सगळे फोर्सचे इफेक्ट आहेत. ठीक आहे बेटा, म्हणजे हड्ड्या गिड्ड्या मोडतील आपल्या दोन चार. आपला पहिला हात असा होता तो असा झाला, गळ्यात लटकला होता आपल्या. ठीक आहे, म्हणजे दीज ऑल द चेंजेस आर ऑकर्स ड्यू टू व्हेन वी हॅव टू अप्लाय द फोर्स ऑन एनी ऑब्जेक्ट. ज्या ऑब्जेक्टवर तुम्ही फोर्स अप्लाय करतात त्यावेळेस ते आपल्याला काय होतं बेटा, दिसून येणारे चेंजेस आहेत. ठीक आहे, काही अडचण असेल तर तुम्ही पण काही चेंजेस सांगू शकता. तुम्हाला माहिती असल्यापैकी त्या चेंजेसचा यूज करून आपण इथे पण काय करू बेटा, डिस्कस करू शकतो. हे झालं आपला फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर. आता सेकंड क्वेश्चनला काय दिलं बेटा, सेकंड क्वेश्चनला काय म्हणतो तो, व्हॉट आर द फोर्सेस यू आर विथ फॅमिलियर. तुम्हाला माहिती असलेले फोर्स कोणते कोणते. ठीक आहे, आता फोर्स म्हटलं, बल म्हटलं की तुम्ही सर्वांनी गाणं ऐकलं असेल बेटा. ठीक आहे, फोर्स इज इक्वल टू, फोर्सला आपण मराठीमध्ये बल म्हणतो. ठीक आहे, आणि यमे म्हणजे मा म्हणू आपण, याला म्हणायचं आपण बलमा. ठीक आहे, फार ब्रिगेड मग वाढलंय तू, माहिती सर्वांना गाणं ते. ठीक आहे, तो बलमा. फोर्स इज इक्वल टू आपण त्याला बलमा पण लिहू शकतो. बल म्हणजे फोर्स असतो बेटा, आणि मा म्हणजे काय असतो, एम म्हणजे मास म्हणून आपण तर या फॉर्म मध्ये आपण डिस्कस करू शकतो. तर कोणते कोणते आपल्याकडे सेकंड नंबरचा आन्सर आहे बेटा, व्हॉट आर द फोर्सेस यू आर फॅमिलियर विथ. तुम्हाला फोर्स कोणत्या कोणत्या प्रकारची माहिती आहेत बेटा. ठीक आहे, आता सर्वांनी समजून घ्या काय काय फोर्स कोणत्या कोणत्या आहेत. तर पहिला फोर्स आहे कॉन्टॅक्ट फोर्स. कॉन्टॅक्ट फोर्स कसा, तुम्ही घरामध्ये बसलेला, काहीतरी टॉवेल काय केलं, तिकडनं पप्पा आले, पप्पाने तुम्हाला बघितलं, बघतायस काहीतरी खणखण तुमच्या कानाखाली मारली, खणखण कानाखाली ज्यावेळेस मारली तुमच्या, तो जो फोर्स आलाय बेटा, तुमचं पप्पाच्या हाताचा आणि तुमच्या गालाचा कॉन्टॅक्ट झाला बेटा. काय झाला, तो कॉन्टॅक्ट झाला, त्याला म्हणायचं आपण कॉन्टॅक्ट फोर्स. त्याला काय म्हणणार बेटा आपण, कॉन्टॅक्ट फोर्स. फर्स्ट नंबरचा पॉइंट आहे, त्याला म्हणायचं आपण कॉन्टॅक्ट फोर्स. पहिला फोर्स तुम्हाला कोणता माहिती आहे, कॉन्टॅक्ट फोर्स. ठीक आहे, त्यानंतर सेकंड नंबरला असतो बेटा नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. सेकंड नंबरला कोणता आहे आपल्याकडे, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. हे आपल्याकडे अशा प्रकारचे बेटा काय काही फोर्सेस आहेत. आता कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फोर्स येतात बेटा. त्यामध्ये एक फर्स्ट नंबरचा फोर्स आहे, ज्याला आपण डिस्कस करूया. यामध्ये ए नंबरचा फोर्स आहे, त्याला म्हणणार बेटा आपण फ्रिक्शनल फोर्स. याला आपण काय म्हणायचं, फ्रिक्शनल फोर्स. हा एक फोर्स आहे बेटा. आता फ्रिक्शनल फोर्स काय असतं, याचे इफेक्ट किती भारी होतात बेटा. तुम्ही सर्वांनी लहानपणी घसरगुंडी स्लायडिंग खेळली असेल बेटा. ठीक आहे ना, शाळेत गेल्याच्या नंतर आम्ही पण लहानपणी खूप घसरगुंडी खेळायचो. ठीक आहे, घसरगुंडी खेळत असताना कंडिशन बघा काय काय झालं आता. का होत्या वेळा सिमेंटच्या आता तरी मस्त स्टीलच्या किंवा लोखंडाच्या किंवा थोड्याशा पत्र्याच्या वगैरे एकदम सुंदर चिकण्या चोपड्या तुमच्यासाठी बेटा घसरगुंड्या आहेत. आमच्या वेळेस काय होतं ना, सिमेंटची घसरगुंडी बनलेली असायची. कोणती घसरगुंडी असायची, सिमेंटची बनलेली असायची. मग आम्ही त्यावेळेस काय करायचो की एक थोडंसं पावसाळ्याचे, सध्या कसा रेनी सीझन आहे तसे पावसाळ्याचे दिवस होते, त्यावर पाऊस पडलेला होता. आम्हाला वाटलं जसं दरवेळेस होतं तसं दरवेळेस आता पण होईल आपल्यासोबत. ठीक आहे, आम्ही बसलो, एकदम दोन हातांनी दोन पकडला, त्याला मस्त फोर्स अप्लाय केला, शेवटपर्यंत घासत गेलो. ठीक आहे, घासत गेल्याच्या नंतर पाहिलं मागून इकून एक इंडिकेटर लागलं होतं, इकून एक इंडिकेटर लागलं, दॅट इज कॉल्ड ॲज अ फ्रिक्शनल फोर्स.
त्याला म्हणायचं बेटा आपण फ्रिक्शनल फोर्स. कॉन्टॅक्ट फोर्स ज्या वेळेस दोन पार्टिकलचा मध्ये कॉन्टॅक्ट होतो दॅट इज कॉल्ड ॲज ए contact force, and these are the example of the contact force. It is the first example is called as a frictional force. त्याला आपण काय म्हणणार बेटा फ्रिक्शनल फोर्स असं म्हटलं जातं. नंतरचा फोर्स असतो बेटा आपल्याकडे बी नंबरला, याला म्हणणार आपण नॉर्मल फोर्स. नंतर आपल्याकडे नॉर्मल फोर्स, हा पण एक नॉर्मल फोर्स आहे. नॉर्मल फोर्स म्हणजे काय रे बेटा, जर हा सरफेस आहे आणि सरफेसला परपेंडिक्युलर जर फोर्स अप्लाय होत असेल, इफ द एनी फोर्स इज अप्लाय परपेंडिक्युलर टू अवर सरफेस दॅट इज कॉल्ड द नॉर्मल फोर्स, दॅट इज कॉल्ड द नेट फोर्स ऑर नॉर्मल फोर्स त्याला म्हटलं जातं. ठीक आहे, हे झाले बेटा याचे एक्झाम्पल. आता बघू आपण नॉन कॉन्टॅक्ट फोर्स कोणता, तर याच्यामध्ये ए नंबरचा पॉइंट आहे. ठीक आहे, तर कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये हे सगळे एक्झाम्पल होते. आता बी मध्ये म्हणजे सेकंड मध्ये जाऊ आपण नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. त्यामध्ये पहिलाच एक्झाम्पल आहे ज्याला म्हणणार बेटा आपण ग्रेव्हिटेशनल फोर्स. कोणता फोर्स आहे, ग्रेव्हिटेशनल फोर्स. याचे जनक, याची उत्पत्ती सर्वात मोठा द ग्रेट मॅन हु नो, त्याचं नाव तुम्हाला माहिती असेल बेटा सर आयझॅक न्यूटन. तुम्ही एकच मामाच्या गावाला चालला होता. मामाच्या गावाला माहिती आपण लहानपणी गाणं म्हणायचं, जिकू 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 अगिने गाडी धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, मामाची बायको सुगरण, रोज रोज पळी शीघ्रन. ठीक आहे, तसं आपण शीघ्रन खायला जायचं मामाच्या गावाला, तसा न्यूटन मामाच्या गावाला चालला होता एक दिवस. बरोबर आहे. आता मामाच्या गावाला जाताच बिचारा थकला असेल, कुठेतरी बसलाय का झाडाखाली जाऊन बसला, वरून एक पडलं त्याच्या डोक्यावर. काय पडलं बेटा, सफरचंद ऍपल पडलं त्याच्या डोक्यावर. आपण असं काय केलं असतं, पहिले खाल्लं असतं, 2-4 जमा केले असते, चुंगडी धरून घरी घेऊन नेले असते आपण, अशा काही कंडिशन आपण केल्या असत्या. पण त्याने विचार केला की हा ऍपल नेमका खालीच का आला. मग त्याच्यानंतर बेटा इथून एका नवीन स्टँडर्ड व्यक्तीचा शोध लागला, जिसको बोलते आपण जीएफ. ठीक आहे, चुकीचा विचार नका करू, जीएफ म्हणजे ग्रेव्हिटेशनल फोर्स आहे बाळा. ठीक आहे, मग आता ग्रेव्हिटेशनल फोर्स काय असतं बघून घ्या आता. ठीक आहे, आता हा जो ग्रेव्हिटेशनल फोर्स आहे हा काय रे बेटा, दोन ऑब्जेक्ट मध्ये कॉन्टॅक्ट नसताना पण हा एकमेकांना अट्रॅक्ट करतो. फॉर एक्झाम्पल मला सांगा, हा पेन आहे बेटा, पेनला मी असं धरून ठेवलं इथं. ठीक आहे ना, सध्या जमीन आणि याच्यामध्ये कॉन्टॅक्ट नाहीये, बट हा अट्रॅक्ट करतो, खाली जातोय ना बेटा खाली, याला म्हणायचं आपण ग्रेव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे, दिस इज द एक्झाम्पल ऑफ अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. त्यानंतर बी नंबरला जो बेटा आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. ठीक आहे, त्यानंतर सी नंबरला जो बेटा आपल्याला म्हणणार आपण नंतरचा आपल्याकडे मॅग्नेटिक फोर्स, मॅग्नेटिक फोर्स. ठीक आहे, हे 2-3 लोकांना डेंजर आहेत बेटा. आता इलेक्ट्रोस्टॅटिक काय समजून घेऊ आपण. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे कंडक्टर, माहिती कंडक्टर, अबे एसटी कंडक्टर नाही, कंडक्टर कोणता की जो मेटल असतो, जो फ्लो करतो, कोणाला बेटा करंटला फ्लो करतो. कोणाला फ्लो करतो, करंटला. काय लोक म्हणतील चला आम्ही मामाच्या गावात जातो, सर म्हटले की जुग जुग अगीन गाडीने जायचं नाही, आम्ही लाल डब्या लालपरीने जातो, आमचा महाराष्ट्राचं दैवत आहे बहुतेक, एकदम ट्रॅव्हलिंगसाठी खूप खतरनाक आहे, आपण लालपरी म्हणतो. ठीक आहे, मग आता ही जी इलेक्ट्रोस्टॅटिक आहे बघा, आता इलेक्ट्रोस्टॅटिक काय असतं. इलेक्ट्रोचा मिनिंग आहे बेटा इलेक्ट्रॉन्स. आपल्याकडे इलेक्ट्रॉन्स आहेत किंवा जे आपल्याकडे चार्जेस आहेत. मग चार्ज कोणते, एकावर असतो पॉझिटिव्ह चार्ज, एक असतो निगेटिव्ह चार्ज. मग त्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ना बेटा, दॅट इज कॉल्ड एज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. त्याला आपण काय म्हणायचं बेटा, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असं म्हटलं जातं. नंतर आपल्याकडे मॅग्नेटिक फोर्स. तुम्हाला सर्वांना माहिती बेटा, मॅग्नेटला 2 पोल असतात, एकाचं नाव असते नानूबाई, एकाचं नाव असते सोनूबाई. ही नानूबाई आणि सोनूबाई एकमेकांना जे काही अट्रॅक्ट करतं बेटा, ज्या फोर्सने अट्रॅक्ट करतात, बट विदाउट कॉन्टॅक्ट, दॅट इज कॉल्ड ॲज ए मॅग्नेटिक फोर्स. त्याला आपण काय म्हणायचं बेटा, मॅग्नेटिक फोर्स असं म्हटलं जातं. ठीक आहे, जर इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका बेटा, यामध्ये आपण काही चेंजेस करू शकतो, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, चला आता समोरच्या पॉइंटला जो समोरच्या क्वेश्चन मध्ये काय दिलं आपल्याला, व्हॉट डू यू नो अबाउट द ग्रेव्हिटेशन. मग तुम्हाला काय माहिती बेटा ग्रेव्हिटेशन बद्दल. आम्हाला म्हणा सर आतापर्यंत एवढं न्यूटन साहेबांनी सांगितलं होतं किंवा एक फोर्स असतो. कोणता फोर्स असतो बेटा, दॅट इज कॉल्ड एज अ ग्रेव्हिटेशनल फोर्स. पण त्याच्यामध्ये होतं काय नेमकं, महत्त्वाच्या कंडिशन्स आहेत. ठीक आहे, मग ग्रेव्हिटेशनल फोर्स मध्ये ज्यावेळेस आपण अप्लाय केला त्यावेळेस तो फोर्स नेमका कुठून तयार झाली असेल ती एनर्जी. ठीक आहे, फोर्स इज नथिंग बट ही एनर्जी बेटा. ती काय एक एनर्जी आहे जो काय करतो, काहीतरी अमाऊंट ऑफ वर्क डन करतो. ते इम्पॉर्टंट पॉईंट आहे. चला आता बघू आपण बेटा ग्रेव्हिटेशनल म्हणजे काय असतं, ग्रेव्हिटेशन म्हणजे काय बघा. ठीक आहे, सपोज माझ्याकडे हा एक ए ऑब्जेक्ट आहे आणि हा एक माझ्याकडे बी ऑब्जेक्ट आहे बेटा.
कळलं का? हा एक ए ऑब्जेक्ट आणि हा एक बी ऑब्जेक्ट आहे. आता हे जे दोन्ही ऑब्जेक्ट आहेत, हा ऑब्जेक्ट काय करेल बेटा, थोडाफार समवॉट फोर्सनी काय करेल, हा याला अट्रॅक्ट करेल आणि हा जो बेटा हा याला अट्रॅक्ट करेल. पण कसं बेटा, इन द फॉर्म ऑफ द सेंटर पॉइंट. जे सेंटर पॉइंट आहे त्या सेंटर पॉइंटला तो अट्रॅक्ट करतो. ठीक आहे, म्हणजे एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स, प्रत्येक ऑब्जेक्ट, पृथ्वीवरचा प्रत्येक ऑब्जेक्ट काय करतो, एकमेकांना अट्रॅक्ट करतो बेटा. दॅट अट्रॅक्शन, दॅट फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज कॉल्ड ॲज अ ग्रेव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे बेटा, याला काय द्यायचं आपण, ग्रेव्हिटेशनल फोर्स असं म्हटलं जातं. डिफाईन करू बेटा आपण, व्हॉट डू नो अबाउट द ग्रेव्हिटेशन. तर आम्हाला माहिती काय, याच्यापैकी आम्हाला एवढंच माहिती आहे की बाबा पृथ्वीवर दोन वस्तू असतील तर त्या एकमेकांना अट्रॅक्ट करतात. मग समजा फॉर एक्झाम्पल ती कसं, सपोज ही अर्थ आहे बेटा, जिथे मी उभा आहे ती एक रूम आहे माझी, त्या रूम मध्ये उभा आहे, ही अर्थवर आहे. मग यामध्ये जो एक फोर्स आहे, यामध्ये जो एक फोर्स आहे, समजा या ऑब्जेक्टला जर मी सोडलं तर हा खाली येणार बेटा. हा खाली कशा, ऑब्जेक्ट आहे आणि अर्थ आपली एक ऑब्जेक्ट आहे, दोन ऑब्जेक्ट आहे आपल्याकडे, अर्थ आणि हा दोन ऑब्जेक्ट आहे. मग या अर्थने या ऑब्जेक्टला स्वतःकडे अट्रॅक्ट केलं, तो जो फोर्स आहे, दॅट फोर्स इज कॉल्ड ॲज ए, दॅट इज कॉल्ड, त्याला आपण काय म्हणणार बेटा, ग्रेव्हिटेशनल फोर्स. सध्या ज्या ठिकाणी तुम्ही बसलेला, सोफ्यावर असेल, बेडवर असेल, चेअरवर असेल, कुठेतरी बसलेला, तुमचं जे काही बॉडी आहे ती बॉडी चेअरला टेकलेली आहे, याच्या मागे मोठा हात आहे भाऊ, कोणाचा, चेअरचा नाही, कोणाचाच नाही, मला माहिती कोणाचा आहे, कोणाचा हात आहे भाऊ, ग्रेव्हिटेशनल फोर्सचा हात आहे. जर ग्रेव्हिटेशनल फोर्स असेल तर तुमच्या बॉडीवर बेटा काय होऊ शकतं, तुम्ही कॉन्स्टंटली बसू शकता. नाही तर हवेत तरंगले असते, सर्वांनी नागिन डान्स केले असते, तर नागिन डान्स पासून वाचण्यासाठी ग्रेव्हिटेशनल फोर्स खूप इम्पॉर्टंट आहे. दॅट इज कॉल्ड ॲज ए जी ऑफ, इसको आपण ग्रेव्हिटेशनल फोर्स बोलेंगे बेटा. ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये ही जी ऑब्जेक्ट आहे बेटा, हा ए ऑब्जेक्ट याला अट्रॅक्ट करेल, हा ए बी ऑब्जेक्ट याला अट्रॅक्ट करेल. मग यांच्यामध्ये जे अट्रॅक्शन आहे त्याला म्हणायचं आपण ग्रेव्हिटेशनल फील्ड. त्याला म्हणणार बेटा आपण ग्रेव्हिटेशनल फील्ड असं म्हटलं जातं. आता डेफिनेशन बघूया, याची डेफिनेशन काय सर्वांनी समजून घ्या बेटा. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स, एव्हरी ऑब्जेक्ट इन द universe attracted to each other by the force, that force of attraction is called as gravitational force or a force of gravitation. त्याला या फॉर्मॅटमध्ये काय करतो बेटा, आपण डिनोट करत असतो. ठीक आहे, तर ह्या कंडिशन्स आहेत. अशा पद्धतीने बेटा आपण आज इथपर्यंत 3 क्वेश्चन आपले पूर्ण डिस्कस करून झालेले आहेत. ठीक आहे, तर बेटा बघा, जर तुम्हाला यामध्ये अजून काही चेंजेस लावायचे असतील तर आपण चेंजेस करूया. तुमच्यासाठी काही अडचण नाही बेटा. होल पूर्णच्या पूर्ण ग्रेव्हिटेशन चॅप्टरची सिरीज तुमच्यासाठी लोड केली जाईल. ठीक आहे, फक्त एकच आहे की समजा हा फोर्स काय असतो, विच टाइप ऑफ द फोर्स तुम्हाला माहिती आहेत, आणि अजून जर तुम्हाला माहिती असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की सर अजून वेगवेगळ्या प्रकारचे फोर्स आहेत ज्याबद्दल आपण शिकूयात बेटा. चालेल, दीज आर द फोर्सेस ऑफ ए. आणि हा जो एक जीएफचा फोर्स आहे, ठीक आहे, इसको आपण बचपन का प्यार बोलेंगे. कारण की लहानपणापासून तुमच्या सोबत जर कोणी असेल तर हा ग्रेव्हिटेशनल फोर्स आहे बेटा. हा जर तुमच्या सोबत नसता, तुम्ही हवेतच तरंगले असते, एकदम नागिन डान्स करत टकाटक पैकी, आहे की नाही. मग त्यामुळे तुम्हाला जर शिकायचं असेल तर हा जो ग्रेव्हिटेशनल फोर्स आहे त्याच्याबद्दल आपण मोर डिटेलमध्ये डिस्कस करूयात बेटा. ठीक आहे, तर प्लीज या व्हिडिओला असं तुम्हाला वाटत असेल की सरांनी शेवटपर्यंत आपल्यासाठी काहीतरी केलं पाहिजे तर प्लीज थोडंसं सबस्क्राईब करून द्या बेटा. तुमच्या मित्रांना पण सांगा, कारण की त्यांना पण कळलं पाहिजे की मी जे माझ्या ज्या लाल बाल गोपालांसाठी जे करत आहे बेटा, ठीक आहे, मी जे काही करतोय सगळं फक्त तुमच्यासाठी करतोय बेटा. ठीक आहे, तर प्लीज प्रत्येकाने एक लाईक तर झालंच पाहिजे, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करून द्या बेटा. ठीक आहे, थांबूयात आपण आज. मिलेंगे कल के एपिसोड में. थँक्यू सो मच बेटा. थांबूयात आपण आज.